नमस्कार, ठाणे लाईव्हमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। टिमी नाका येथील वाडिया हॉस्पिटलमध्ये सध्या आपण आहोत आणि ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण बघू शकतो सुपर डेंटल स्पेशालिटी सेंटरचं ओपनिंग ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते होणार आहे। सुरुवातीला आपण बघू शकतो संपूर्ण ही सेवा जी आहे ती ठाणेकरांना मोफत मिळणार आहेत आणि ज्या सर्जरीसाठी जास्त पैसे लागतात त्यासाठी अगदी अल्प दरामध्ये सेवा पुरवली जाणार बाळा हात मागे बाळा कोण आहे कुरकुर नाही येत तू साहेब एक मिनिट साहेब अरे कापतात अरे कापतात मॅडम 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 थोडं मागे साहेब एक मिनिट साहेब एक मिनिट जरा थोडं मागे सरका ना मित्रांनो आपण सगळ्यांनी अरे हा कुणाचा हात आहे साहेब जरा एक मिनिट हा साहेब हे थोडासा मोबाईल घ्या पाय तिकडे घ्या गणेशजी सरकार थोडं थोडं मागे करूया का आपण हे बाप्पाचा फोटो मागे सर 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 इकडे सर 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 कॅमेरा सर 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 साहेब साहेब एक मिनिट हे अरे बाळा हात मागे घे ना कुणाल ना कुणाल जाऊ का टाकून पुढे पुन्हा झोपना पटकन चेक करताना काय नाही समजत चला खाली माहिती चला माहिती हाडाचा पत्रकार आहे हो हो माहिती आहे हाडा काढून घेतो हाडा नाही दिसायला हाडा मासाला म्हणायची। आत्ताच ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या शुभ हस्ते या सुपर स्पेशालिटी डेंटल सेंटरचं उद्घाटन झालेलं आहे। पुढे तर बसू नये आत्ताच आपण बघू शकतो या डेंटल सेंटरचं ओपनिंग ठाणे लोकसभेचे संसदरत्न खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते झालेला आहे। यावेळी ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आपण बघू शकतो संदीप माळवे हे देखील या ठिकाणी यांच्यासोबत उपस्थित आहेत। जाऊ दे मेरे बीच में है ए कुणाल ये सुनी गाडीच्या कुणालवर सगळे जण तुम्ही खाड घेऊन आम्ही नाही माझा प्रचार करतात सगळे बाकी काय चांगलं आहे चांगलं आहे ते हातात पकडा रे अरे हातात पकडा रे अरे यार अरे अशी बस 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 बरोबर रेडी चलो रोज
थांबा तुमचाच रोल व्हायचा. तुझाच रोल करतो का मेक्सिको? हे अथर्व रोल झाला. सर, ठाणे महापालिकेच्या वतीने अत्याधुनिक असं डेंटल क्लिनिक जे आहे ते या ठिकाणी वाडिया हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. कशा प्रकारे फायदा या ठाणे शहराच्या नागरिकांना याचा होणार आहे? आपण पाहताय की दिवसेंदिवस दंतचिकित्सा चे अनेक प्रकारचे काही प्रॉब्लेम्स असतात. हजारो रुपये खर्च त्या ट्रीटमेंटवर करावा लागतो. पण महानगरपालिकेच्या वतीने अत्याधुनिक असं क्लिनिक विथ इक्विपमेंट या ठिकाणी सुरू केलेलं आहे. त्यामुळे गोरगरिबांना सुद्धा त्या ठिकाणी मोफत हे उपचार करून घेता येतील. त्याचबरोबर महानगरपालिकेच्या वतीने आपण लोकांच्या दारापर्यंत जी दंतचिकित्सा आहे ती आपण करतो. नामवंत डॉक्टर त्या ठिकाणी त्या गाडीमध्ये असतात. एक अँब्युलन्स आपण तयार केलेली आहे, फिरता दवाखाना. झोपडपट्टी असेल, वेगवेगळ्या भागामध्ये तो दवाखाना त्या ठिकाणी जातो. लहान मुलांची दंतचिकित्सा, मोठ्यांची, ज्येष्ठ नागरिक दंतचिकित्सा केली जाते. योग्य ही औषधं दिली जातात, योग्य उपचार केला जातो. महानगरपालिका जास्तीत जास्त गोरगरीब लोकांकरता, जनतेसाठी ही सेवा महानगरपालिकेने आयोजित केलेली आहे. सर, आरोग्य सेवा जी महापालिकेची होती ही पूर्वी गोंधळलेल्या अवस्थेत होती, मात्र आता प्रसाद पाटील यांच्या मार्फत ही हे बघा, महानगरपालिकेची जी काही आरोग्य व्यवस्था कधीही गोंधळलेल्या अवस्थेत नव्हती. ठाणे महानगरपालिका आहे, मध्यवर्ती ठिकाण आहे. मग रायगड जिल्हा असेल, पालघर जिल्हा असेल, अगदी रत्नागिरीपासून या ठिकाणी पेशंटचा लोड ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेवर असतो. सिव्हिल हॉस्पिटलचं काम सुरू आहे आणि मी खेदाने म्हणेन की सिव्हिल हॉस्पिटलचं कामकाज ज्या पद्धतीने चालायला पाहिजे ते त्या लोकांकडनं होत नाही आणि त्यामुळे आमच्या ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेवरती हा जास्त बोजा पडतो. त्यामुळे आपल्याला काही छोटे मोठे प्रसंग काही घडतात, परंतु ठाणे महानगरपालिकेची आरोग्य व्यवस्था, आमचे डॉक्टर्स असतील, आमचा अगदी आया असेल, त्यापासून छोटे कर्मचारी असतील, चांगली सेवा देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात. सिव्हिल हॉस्पिटल देखील नवीन हॉस्पिटलची काम सुरू आहे आणि लवकरात लवकर अंतिम टप्प्यात आहे आणि ते सुद्धा चांगल्या पद्धतीने सुरू होईल. सर, नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यातली खडाजंगी पाहिजे. वार दिसून येते. भाजप आणि शिवसेनेमध्येच कुठेतरी भिडल्यासारखं या ठिकाणी दंतचिकित्सा याचं उद्घाटन करायला आपण आलेलो आहोत आणि ही जी काही चिकित्सा आहे तो आपण नंतर करूया. कोर्टाने निकाल दिला आहे 21 तारखेपर्यंत. कोर्टाने निकाल दिलेला आहे आजच 21 तारखेपर्यंत जे आहे हे प्रलंबित राहणार आहे. आता जे निकाल आहेत, निवडणुका आहेत, त्या झाल्यानंतर पुढील काय महापालिकेच्या निवडणुका घ्यायच्या की नाही अजून संभ्रमावस्थेत आहे निवडणूक आयोग, कारण निकाल कोर्टाचा अद्याप आलेला नाही. निवडणूक आयोग त्या संदर्भात निर्णय जाहीर करतील. मी अजून निकाल काही तपासलेला नाहीये की निकाल काय दिलेला आहे, मला कल्पना नाही. मी कार्यक्रमात होतो, आल्यानंतर तुम्हाला. सर, घोडबंदरची वाहतूक कोंडी होते, त्यामुळे उद्या मशाल मोर्चा निघणार आहे वाहतूक कोंडीच्या समोर. निवडणुका आलेल्या आहेत, वाहतूक कोंडी होते, परंतु त्याच्यावरती मार्ग काढण्याचा सुद्धा प्रयत्न सुरू आहे. रस्त्याची कामं सुरू आहेत, लवकरात लवकर ते प्रश्न सुटतील. आता मोर्चा काढणार असतील तर तुम्ही त्यांना त्याच्याबद्दल प्रतिक्रिया विचारली तर बरोबर. अशी माहिती दिली की 18 ते 20 लाख लोकसंख्या आहे, मात्र 16.5 लाख वाहनांची नोंदणी आहे. नोंदणी वाहनं खूप आहेत, हे सुद्धा आपण मान्य करावं लागेल. परंतु लोकांना चांगली सेवा देणं हे आमचं काम आहे आणि ते आम्ही देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. गणेश नाईकमध्ये लवकर टाणे पालघर जिल्ह्यात साफसफाई होणार आहे, कोणी बाप पाडू नये. त्यांचं असं म्हणणं 1990 साली मी महापौरांचा पराभव करून 95ला डबल मतांनी निवडून आलो. मी काय ऐकलं नाहीये ते काय म्हणाले ते. इतिहास हा इतिहास असतो.